तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज आपण बनवणार आहे मेथीचे पुरी. तर मेथी पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे. बघा किती कुरकुरीत आणि क्रंची झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, मेथी खाणं खूप छान असतं, शरीराला खूप प्रोटीन असतं मेथीमध्ये, पालकमध्ये. तर चला, आता मेथीचे मी तुम्हाला दाखवणार आहे मी कसं बनवले काय. तर चला, आता मी मेथी घेतलेली होती, तर स्वच्छ धुवून निसून घेतली होती. आणि थोडीशी कोथिंबीर पण घेतली होती, म्हणजे टेस्ट छान येते म्हणून. आणि इथं अद्रक घेतली होती मी. लसण आवडत नाही म्हणून लसण घेतला नव्हता. तुम्ही लसण ॲड करू शकता यामध्ये. आणि तुम्हाला जिरे आवडले तर जिरे पण ॲड करू शकतात. आम्हाला आवडत नव्हते म्हणून आम्ही ॲड केले नाही यामध्ये. तर बघा तुम्ही, असे मी छानपैकी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आल्याची आणि मस्तपैकी मेथी वगैरे टाकलं. आणि हे इथं आता मी एक बाऊन ठेवला. बाऊनमध्ये गव्हाचं पीठ घेत आहे मी छानपैकी. तर बघू शकता तुम्ही, मस्त. तुम्हाला जर 1 चम्मच पाहिजे असलं गव्हाचं पीठ तर तुम्ही 1 घेऊ शकता. तर मी 2 चम्मच, थोडी एक्स्ट्रा बनवायची होती म्हणून मी 2 चम्मच घेतलेले आहे. तर इथं बघू शकता तुम्ही मेथीचं प्रमाण वाढवू शकता, कमी जास्त करू शकता, असं काही नाही आहे. तर बघा, मी इथं मेथी घेतलेली आहे आणि पेस्ट बनवलेली, सुकी पेस्ट बिना पाण्याचीच बनवली होती. आणि ते पेस्ट वगैरे, जिरे टाकलेले आहे, हळद टाकलेली आहे. आणि इथं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे यामध्ये मी. आणि तुम्हाला लाल तिखट जेवढं टाकायचं तेवढं, तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता तुम्ही पेस्टमध्ये. ह्या आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची ॲड करू शकता. तर मी इथं चवीनुसार मी आपलं थोडी धनिया पावडर टाकलेली होती, म्हणजे त्यांना चव छान येते. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये टाकलेले आहे तीळ. तर तिळांचं प्रमाण का टाकते मी, की तिळानं दिसतेही छान आणि खूप छान लागते, कुरकुरीत. आणि मुलं आवडीनं खातात. आणि मोठ्यांना खूप आवडती मग ती पुरी. तर चला, आता आपण काय करणार आहे, तर थोडं पाणी टाकून याला निब्बर असं एकदम छान गच्च पीठ भिजून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता तुम्ही, मी थोडं पाणी टाकून गच्च पीठ भिजून घेतलेलं आहे. तर बघा, इथं छानपैकी आपलं पीठ भिजलेलं आहे आता. आणि ह्या पिठाला 5 मिनटं ठेवून द्यायचं असं साईडला. तर मी याला काय केलं, 5 मिनटं ठेवून दिलं. नंतर मी तेल लावून याला 2 मिनटासाठी परत ठेवलं होतं, म्हणजे पुढची आपली जी प्रोसेस आहे ती तयार करण्यासाठी. मी याला 2 मिनटं परत ठेवलं. तर बघा, आता इथं मी थोडं कोळपाटाने कोळपाटावरनं स्वच्छ कोळपाट घेतलेला होता. आणि त्यावरती तेल लावून घेतलं छानपैकी. आणि त्या तेलानं छानपैकी खालून वरतून तेल लावून घेतल्यावर छान आपली पुरी तयार होती. तर तुम्ही अशी पुरी करू शकतात, किंवा तुम्हाला आवडत असेल ग्लासानं बनवायची तशीही तुम्ही बनवू शकता, तसं काही नाही आहे. तर बघा, मी इथं दोन्ही साईजच्या तुम्हाला करून दाखवणार आहे आज मी, पुऱ्या कशा बनवणार आहे काय म्हणून. तर बघा, इथं किती छान पुरी आपली तयार झालेली आहे. तर बघा, मस्तपैकी अशी पुरी तयार झालेली आहे. आणि पतली केली तर खूप छान लागते, कुरकुरीत लागते. जेवढी पतली होईल तेवढी कुरकुरीत लागते. तर हे बघा, आता मी इथं तुम्हाला जर ग्लासानं बनवायची असेल तुम्ही ग्लासानेही बनवू शकता. तर बघा, मी तुम्हाला इथं ग्लासानेही बनवून दाखवते. तर हे बघा, मी इथं आपलं पोळीच्या उंड्याला पीठ घेतो का, त्याच्यात थोडंसं जास्त पीठ घ्यायचं. आणि त्याला मी लाटून घेतलेलं आहे. आणि आता ग्लासानं मस्त पतलं, जास्त जाड पण नाही जास्त पतलं पण नाही, मिडियमच आपलं ठेवलेला होता. आणि त्याच्यामध्ये 4 मस्त आपले मस्त पुरी तयार झालेली आहे. तर तुम्ही लाटूनही करू शकता. तुम्हाला स्पेशल जर पुरी बनवायची असेल तीही तुम्ही करू शकतात. तर बघा तुम्ही, एवढी छान पुरी होती मस्त कुरकुरीत लागती आणि खमंग खूप लागती. आणि तळताना वास एवढा छान येतोय तर बघा तुम्ही, मी इथं तेल घेतलेलं होतं. आणि मी तेल थोडंच घेतलेलं होतं, कारण की आपल्या इथं कसं आहे, एकदा तळलेली तेल आहे तेलकट परत कोणी खात नाही, म्हणून मी ते तेल पटकन संपवायसाठी. कारण आपण ते जे तळलेलं तेल असते तर ते तळलेलं तेल कसं होतं, तर आपण जास्त दिवस ठेवलं तर तेल आपलं खराब होतं आणि घसा वगैरे खराब होतोय. म्हणून मी थोडं तेल घेते. आणि मग ते यूज करण्यात येतं आपल्याला रोज, म्हणून थोडंच तेल घेतलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल थोडंसं तुम्ही थोडं घेऊ शकता, तर त्याचं प्रमाण तुम्ही वाढू शकता, असं काही नाही आहे. तर बघा, आम्हाला एवढं आवडतं, तेलाचं प्रमाण मी कमीच घेतलेलं आहे. आणि खोल कढई असल्यामुळं ते कमी जे आणखीनच. तर बघू शकता तुम्ही, इतके छान आपले मस्त कुरकुरीत तयार झालेले आहेत पुरी. तर बघा तुम्ही, आणि तो असं काही नाही फुलली म्हणून. तर ही ढेपला आपलं जे असतं ढेपला वगैरे, त्या साईडची मस्त पुरी तयार झालेली आहे. तर बघा तुम्ही, मस्त अशी कुरकुरीत, एवढी छान टेस्टी कुरकुरीत आपली पुरी तयार झालेली. आमच्या इथं खूप आवडती छोट्या मुलांना, म्हणून आम्ही नेहमी बनवत असते हे. तर बघा तुम्ही, आणि माहिती का, आपले मुलांना प्रोटीन कमी असल्यामुळं खूप प्रॉब्लेम येतात. तर असे आले नाही पाहिजे, म्हणून हे नक्की तुम्ही पालेभाज्याचा यूज करा. तर चला, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.